श्री स्वामी समर्थ. रोजच्या प्रमाणे स्वामी समर्थ महाराज एकांत बसलेली असतात. अचानक एक भक्त येतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी माऊली, मला कोणत्याही गोष्टीत यश मिळत नाही. इतके मी तुमचे नाम स्मरण करतो, तुमचे नाव घेतो. काय करू स्वामी माऊली, सांगा ना. स्वामी म्हणतात, बाळा, अरे तू आमचे मनापासून नाम स्मरण करतोस का? अरे तुझे लक्ष चल बिचल असते, तू मनापासून आमचे नावच घेत नाहीस. आम्ही तुला बघतो ना, आम्हाला सर्व माहीत असते कोणता भक्त आमचा मनापासून नाव घेतो. बाळा, तसे करायचे नाही. आमचे मनापासून नाव घेत जा. नाम स्मरण करताना फक्त आमच्याकडे पाहत जा. बघ, लवकरच तुला तुझ्या कामात यश येईल आणि तुझ्या वाटेला अंधार आला आहे, कारण प्रकाश आम्हीच आणणार आहोत. तेव्हा तू मनापासून नाव घे. आणि बाळा, तू फक्त चांगले कर्म करत जा. बाळा, एक दिवस येईल, तू हसत आमच्याकडे पाहशील आणि म्हणशील ही स्वामी माऊली मागितले होते त्यापेक्षा खूप जास्त दिले. तर बाळा, काहीही काम करायचे असेल ना, तर अगदी मनापासून करत जा आणि आमचे मनापासून नाव घेत जा. बघ, तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. तो भक्त म्हणतो स्वामींना, स्वामी माऊली, मी रोज मनापासून तुमची सेवा करीन, नाम स्मरण मनापासून करीन, मला आशीर्वाद द्या. तेव्हा स्वामींनी त्या भक्ताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरविला. जा बाळा, तुझे चांगलेच होणार आहे, असे म्हणून तो भक्त स्वामींना नमस्कार करून जातो. इतक्यात तो रोजच्या प्रमाणे बाळ येतो. स्वामींना म्हणतो, स्वामीराया, मी आलो. स्वामी म्हणतात, बस बाळा. तो बाळ म्हणतो, स्वामीराया, सांगा ना आता. स्वामी म्हणतात, बाळा ऐका, कोणाला काही कोणाबद्दल खोटे सांगून कधीच स्वतःचे अस्तित्व निर्माण होत नसते. त्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. बाळा, इतर लोक काय करतात, एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी खोटे सांगून त्यांच्यात मतभेद निर्माण करतात. स्वामी म्हणतात, बाळा, डोळे जर मिटून देवाच्या पुढे आपण जर बसलो म्हणून काय देवाचे लक्ष तुमच्याकडे जात नाही का? डोळे उघडे ठेवून चांगले कर्म करत जा, म्हणजे देवाला तुमच्याकडे बघावेच लागेल ना, हे लक्षात ठेव. बाळा, ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचे आयुष्यच बदलून टाकणार असतो. धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा. बाळा, हे माझ्या प्रत्येक भक्ताला मी सांगत असतो. आणि बाळा, समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती असते. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी असतो. माणसाने केव्हा पण समाधानी राहणे. बाळा, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती तुमची ताकद बनते, आणि जर तुम्ही इतरांवर विश्वास ठेवलात तर ती तुमची कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही कधी चूक होता हे मात्र सर्वच लक्षात ठेवतात. स्वामी म्हणतात, बाळा, मी येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांना सांगत असतो की आयुष्यात लागलेली प्रत्येक ठेच सांगून जाते की रस्ते कसे पण असो, फक्त विश्वास आपल्या पायांवरच ठेवत असतो. पण तुम्ही थांबू नका, पुढे चालतच राहा, बाकी आम्ही आहोत. आणि बाळांनो, प्रयत्न एवढे करा की नशिबाला वाटले पाहिजे की हा माझ्यापेक्षा खूप मेहनत करीत आहे. तेव्हा तो लगेच बाळ म्हणतो स्वामींना, स्वामीराया, आम्ही आयुष्यात काही चांगले पुण्य कमवले असतील, म्हणूनच आज तुमचे आम्ही भक्त आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठी. स्वामी म्हणतात, बाळा ऐका, चूक ही आयुष्याच्या पुस्तकातले एकच पान असते, पण नाते हे संपूर्ण पुस्तक आहे. म्हणून एका पानासाठी संपूर्ण पुस्तक गमावू नका. बाळा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याकडे परत मिळते. मग ते आनंद असो, प्रेम असो किंवा दुःख असो. स्वामी म्हणतात, काय बाळा, तुझ्या लक्षात आले का? तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. बाळा, आनंद हा चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळी लावले की आपली ही बोट सुगंधित करून जातो. तसेच बाळा, कोणत्याच गोष्टीची चिंता करत बसू नका, कारण नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर
काहीच मिळत नसते. जेव्हा नशीब आणि वेळ दोन्हींची वेळ येईल तेव्हा विचार न केलेल्या गोष्टी पण मिळतात. बाळा, हे कायम लक्षात ठेव. आणि बाळा, मनात नसतानाही अनपेक्षित काही मिळते ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे फळ असते. भक्तांनो, कान देऊन ऐका. जितके तुम्ही कर्म चांगले कराल तेवढे तुम्हाला त्याचे फळ चांगलेच मिळणार आहे. हे बाकी सत्य आहे. वाईट कर्म करत असताना देवाला घाबरा आणि चांगले कर्म करून जीवनात यशस्वी व्हा. कोणावर कधीच अवलंबून राहू नका. स्वामी म्हणतात, बाळा, देवाला तुम्ही किती चांगला हार घातला आहे व किती चांगले सुगंध फुले वाहिली आहेत हे पाहून देव कधी खुश होत नाही, तर पाहतो की तुम्ही देवाची भक्ती कशी करता. मनापासून त्याचे नाव घेतले आणि मनापासून आपण देवाशी नाते जोडले तर देव अगदी खुश होतो. कारण परमेश्वराला कळते की एखाद्या व्यक्तीने आपल्यावर जबाबदारी टाकली की ती देवालाच पूर्ण करावी लागते आणि देवाशी आपण नाते जोडले की देव आपली जबाबदारी शेवटपर्यंत घेत असतो. स्वामी म्हणतात, काय बाळा, आले का तुझ्या लक्षात? तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा, आता इतकेच हा, तू आता घरी जा आणि शांत जाऊन झोप. श्री स्वामी समर्थ.